Hello, my dear student. A very good morning to all of you. In previous video, we have discussed the carrier concentration at thermal equilibrium for intrinsic and doped semiconductor. In that first, carrier concentration at thermal equilibrium for intrinsic semiconductor. Then continue to this point, that is intrinsic semiconductor. In previous video, we have पर्यंत आलो होतो पुढे की लास्ट इक्वेशन मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट इक्वेशन बघितलं होतं एन ऑफ ई इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय स्क्वेअर इन ब्रॅकेट 2 एम ई स्टार एच क्रॉस स्क्वेअर इंटू के एच क्रॉस स्क्वेअर इंटू के. आता इन दिस व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आता इथून पुढचं एक्सप्रेशन आपण काय करणार आहे कंटिन्यू करणार आहे. मग आता हे जे इक्वेशन आहे काय यानी इथे काय करणार की पुट व्हॅल्यू बाय युजिंग द व्हॅल्यू ऑफ के बाय युजिंग के ची व्हॅल्यू पुट करणार बाय युजिंग दी व्हॅल्यू ऑफ के इन अबव इक्वेशन वी गेट के ची व्हॅल्यू काय आहे इथे आपण फाइंड आउट केली के इज इक्वल टू ई मायनस ई सी 2 एम ई स्टार एच क्रॉस स्क्वेअर रेस टू होल रेस टू 1/2. मी सेपरेटली घेतो ई मायनस ई सी रेस टू हाफ 2 एम ई स्टार डिवायडेड बाय एच क्रॉस स्क्वेअर रेस टू हाफ. मग ही व्हॅल्यू कुठं पुट करणार इथे पुट करणार. देन देअरफॉर एन ऑफ ई इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय स्क्वेअर 2 एम ई स्टार डिवायडेड बाय एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस ई सी रेस टू हाफ इंटू 2 एम ई स्टार डिवायडेड बाय एच क्रॉस स्क्वेअर रेस टू हाफ. ओके therefore n of e is equal to 1 divided by 2 pi square. आता इथे काय 2 एम ई स्टार डिवायडेड बाय एच क्रॉस याचा पॉवर किती आहे 1. 2 एम ई स्टार डिवायडेड बाय एच क्रॉस पॉवर काय 1/2. पण पॉवर बेस सेम आहे पॉवरची काय होणार ॲडिशन 1 प्लस 1/2 2 1 जा 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 दॅट मीन्स 3/2. पण इथे पॉवर काय येणार याचा आता 2 एम ई स्टार divided by h cross square raised to 3/2 and e minus ec raised to 1/2 as it is. Okay, then by rearranging that equation तर रिअरेंजिंग मध्ये काय करायचं की एन ऑफ ई इज इक्वल टू आता हा जो एच क्रॉस स्क्वेअर आहे याचा पॉवर काय रेस टू 3/2 टू गेट स्क्वेअर अँड 1/2 स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल आणि हा जर इकडे काढला ब्रॅकेटच्या बाहेर तर शिल्लक काय राहणार रिमेनिंग 2 पाय स्क्वेअर एच क्रॉस क्यूब 2 पाय स्क्वेअर एच क्रॉस क्यूब आणि इथे ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग काय राहणार 2 एम ई स्टार रेस टू 3/2 ई मायनस ई सी रेस टू हाफ हा राहणार पार्ट ॲज इट इज. देन पुट दॅट और बाय युजिंग बट एच क्रॉस इज इक्वल टू h cross is equal to h upon 2 pi. h cross is equal to h upon 2 pi. Then equation becomes n of e is equal to 1 divided by 2 pi square h upon 2 pi cube 2 m e star raised to 3/2 e minus e c raised to half. e minus e c raised to half. आता इथे काय होणार की मग क्यूब करून घेतला n of e is equal to 1 divided by 2 pi square क्यूब घेतला तर h cube divided by 8 pi cube 2 m e star raised to 3/2 e minus e c raised to half. आता हा जो h pi cube आहे हा काय जाणार हा वरती जाऊन काय होणार तो मल्टिप्लाय. देन इक्वेशन बिकम्स n of e is equal to 1 divided by 1 divided by मग 8 pi cube काय जाणार वरती जाणार 8 pi cube divided by 2 pi square आणि रिमेनिंग काय राहणार h cube 2 m e star raised to 3/2 as it is e minus e c raised to half. कॅन्सल आउट काय होतंय बघा कॅन्सल आउट काय होतंय 2 1 जा 2 4 जा दॅट मीन्स एन ऑफ ई इज इक्वल टू आता पाय स्क्वेअर गेट कॅन्सल इकडे पाय स्क्वेअर आहे इथं रिमेनिंग पाय क्यूब आहे रिमेनिंग काय राहणार 4 पाय डिवायडेड बाय एच क्यूब
तिथे 1 राहणार एच क्यूब देन 2 me स्टार रेस टू 3/2 ई मायनस ई सी रेस टू हाफ ई मायनस ई सी रेस टू हाफ. ओके, देन these are the then n of e 4 pi upon h cube twice me star raised to 3/2 e minus e c raised to half, that is the e is greater than ec. E is greater than ec for कशासाठी? For conduction band. Similarly we can write the expression from valence band that n of e is equal to n of e for E is greater than EC for conduction band. बट याला काय करायचं की डीने दोन्हीकडे काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग हीच स्टेप टाकणार आपण. ओके, कॅन्सल करून इक्वेशन येतं एन ऑफ ई 4 पाय आय क्यूब. बट इथे काय करतो की मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय डी. दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करणार? डीने मल्टिप्लाय करणार. आणि तेव्हा म्हणणार की ई इज ग्रेटर दॅन ई सी. ई इज ग्रेटर दॅन ई सी. आणि मग सिमिलरली वी कॅन राईट द expression for VB. N of E is equal to 4 pi h cube 2mh. व्हॅलेन्स बँडसाठी काय येणार आहे? होल्स, दॅट इज एम ए स्टार 3/2. आता इथे काय येणार आहे? ई व्ही मायनस ई. ई व्ही मायनस ई रेस टू हाफ डी ई. आणि इथे काय म्हणणार? ई व्ही इज ग्रेटर दॅन ई फॉर व्हॅलेन्स बँड. फॉर व्हॅलेन्स बँड. बघा इथे मी डायरेक्टली स्टेप टाकली. इथे डायरेक्टली स्टेप काय केलं की हे कट करून स्टेप येते 4 पाय एच क्यूब आणि परत ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय कशाने केलं? डीने. बोथ साईडला कशाने मल्टिप्लाय केलं? डीने. अँड दॅट ई इज ग्रेटर दॅन ई सी असेल तर फॉर कंडिशन फॉर कंडक्शन बँड अँड ई व्ही इज ग्रेटर दॅन ई फॉर व्हॅलेन्स बँड. फॉर व्हॅलेन्स बँड एन ऑफ ई डी इज इक्वल टू 4 पाय अपॉन एच क्यूब 2mh स्टार रेस टू 3/2 ई व्ही मायनस ई रेस टू हाफ इंटू डी ई. ओके, आता आपण बघतो की अंडर थर्मल इक्विलिब्रियममध्ये बघायचं करिअर कॉन्सन्ट्रेशन ही थर्मल. देन अंडर थर्मल इक्विलिब्रियम number of electron under thermal equilibrium number of electron in an energy dE. Under thermal equilibrium number of electron in an energy dE obtained by using FD distribution function since charge carriers are fermions and therefore that dn0 is equal to n of e f of e dE. कशासाठी? फॉर इलेक्ट्रॉनसाठी. कशासाठी? फॉर इलेक्ट्रॉनसाठी. मग इक्वेशन काय आहे ना? dn0 ॲज इट इज. dn0 ॲज इट. एन ऑफ ई किती आला फॉर इलेक्ट्रॉनसाठी? दॅट मीन्स कोणता आला की आपला 2me. दॅट मीन्स हे इक्वेशन आलं. ओके, मग एन ऑफ ई काय येणार आहे? 4 पाय एच क्यूब 2me स्टार रेस टू 3/2 ई मायनस ई सी रेस टू हाफ. हे आला एन ऑफ ई फॉर इलेक्ट्रॉन. 4 पाय एच क्यूब 2me स्टार रेस टू 3/2 ई मायनस ई सी रेस टू हाफ. आणि एफ ई दॅट इज द फर्मी डिरॅक डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आणि व्हॅल्यू काय त्याची? 1 प्लस एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस ई मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी ब्रॅकेट कंप्लीट होल ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी. बघा एफ ईची व्हॅल्यू काय? फर्मी डिरॅक फंक्शन 1 प्लस एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस इन ब्रॅकेट ई मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी डबल ब्रॅकेट आर कंप्लीट. हे कशासाठी? फॉर इलेक्ट्रॉन. बट ॲट हायर टेम्परेचर FD static FD Fermi Dirac tends to Boltzmann distribution and hence that
1 plus exponential of e minus ef divided by kt is nearly equal to only exponential of minus e minus ef divided by kt, only remaining that term. Then above equation become that dn0 is equal to that dn naught is equal to 4 pi h cube 2 me star raised to 3 by 2 e minus ec raised to half, e minus ec raised to half, and that exponential term, only that term, that is the exponential of minus e minus ef divided by kt whole bracket are complete. Then we can write that exponential term. We can write exponential term as, आता बघा एक्सपोनेन्शियल टर्म कशी राईट केली, एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस ई मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस, आता काय केलं की ई सी काय केला, एकदा प्लस केला आणि एकदा मायनस केला. ई सी काय केला, एकदा प्लस केला आणि एकदा मायनस केला, आणि दॅट टर्म बाकीची टर्म ॲज इट इज ई टी. बघा एक्सपोनेन्शियल टर्म काय केलं की मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी होतं. काय केलं की टर्म काय टाकली की प्लस और मायनस काय केला, एकदा ई सी काय केला ॲड केला आणि सबट्रॅक्ट केला, ॲड अँड सबट्रॅक्ट ऑफ ई सी. देन द नेट चार्ज कॅरियर, मग आता ही व्हॅल्यू कुठं टाकणार, इथे टाकणार, अँड दॅट मग डी एन झिरो इज इक्वल टू 4 पाय एच क्यूब 2 एम ई स्टार रेस टू 3 by 2 e minus ec raised to half, and that term exponential of minus e minus ec plus ec minus ef divided by kt. Okay, bracket complete. Then the net charge carrier, this is the net charge carrier, that means आपल्याला find out काय करायचं n0, that net charge carrier can be obtained by integrating the above equation dn0, by integrating the above equation, and therefore dn0 is equal to 4 pi constant quantity h cube 2 me star raised to 3 by 2 आणि बाकी काय मग ई सी, दॅट इज द बँड एज ऑफ कंडक्शन बँड टू द ई टॉप. आणि आपल्याला लिमिट जे असणार आहे ते कसं असणार आहे, फ्रॉम झिरोपासून तर इन्फिनिटीपर्यंत, 0 to इन्फिनिटी. बट ई सी आता इनिशियली मी काय टाकतो ई सी अँड ई टॉप, बट ई सी इज इक्वल टू दॅट 0 अँड दॅट विल बिकॉज कंडक्शन बँड इज एम्प्टी, आणि ज्यावेळेस टेम्परेचर राईज करतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स कुठे जम्प करतात, कंडक्शन बँडमध्ये, ए सी ई टॉप. अँड देन बाकी स्टेप ॲज इट इज रेस टू हाफ, दॅट इज द, इथे राईट करतो मी एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस ई मायनस ई सी प्लस ई सी मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी. ओके, आणि इथे काय डी ॲज इट इज, सॉरी इथे राईट करायचं राहिले, सॉरी डी, इथे पण डी आणि इथे डी ॲज इट इज. देन देअर फोर डिफरन्शिएशन इंटिग्रेशन विल बी कॅन्सल, इथे डी राईट करायचं राहिलं बघा, डी अँड डी, डिफरन्शिएशन इंटिग्रेशन विल बी कॅन्सल, रिमेनिंग एन नॉट इज इक्वल टू, इकडे काय शिल्लक राहणार, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन विल बी कॅन्सल, रिमेनिंग टर्म दॅट इज द 4 pi h cube 2 me star raised to 3 by 2 ec to e top
then e minus ec raised to half exponential of e minus ec plus ef divided by kt and whole bracket are completed. ओके. आता पुढे काय करायचं आपल्याला की इंटिग्रेशन सॉल्व करायचं. काय सॉल्व करायचं? इंटिग्रेशन सॉल्व करायचं. मग लेट्स पुट, मी इकडे सॉल्व करतो. बघा हे वाला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. लेट पुट y इज इक्वल टू ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. पुट काय करतो आपण? ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी आणि याला डिफरन्शिएट केलं. डी वाय इज इक्वल टू डी बाय के टी. बघा सबस्टिट्यूशन काय करतोय? y is equal to e minus ec divided by kt, then dy is equal to d by kt, and therefore d is equal to, हा इकडे divide इकडे काय होणार? मल्टिप्लाय dy into kt, d is equal to dy into kt. मग या सर्व व्हॅल्यू कुठं टाकायच्या? n नॉट मध्ये. n नॉट इज इक्वल टू 4 pi h cube 2 me star raised to 3/2 2 me star raised to 3/2. आता बघा पुट काय करणार आहे? ओनली बघा ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी पुट करणार. बघा ई मायनस ए सी डिवायडेड बाय, बट इथे प्लस आहे. ह्या दोन टर्म ई मायनस ई सी डिवायडेड बाय के, सॉरी इथे काय आहे? मायनस आहे. इथे मायनस आहे, सॉरी इथे प्लस. आता पुट काय करणार आहे? ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. पण रिमेनिंग टर्म काय राहणार? ई सी मायनस ई एफ. आता हा निगेटिव्ह, हा दोघांना काय मल्टिप्लाय. मग पुट काय करतो आपण? ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. पण रिमेनिंग आता के टी हा दोन्ही टर्मला डिवाइड आहे, ह्या दोन टर्मला आणि ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. इथे दोन टर्म भेटतील, ई सी मायनस ई एफ. म्हणजे ई सी मायनस ई एफ आहे, ई सी मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी, मी ती बाहेर काढतो. पण इथे काय निगेटिव्ह आहे, इथे काय निगेटिव्हचा इफेक्ट होणार. मग बाहेर निघताना इथे काय ई सी मायनस ई एफ आणि मल्टिप्लाय काय काय त्याला निगेटिव्ह. मग टर्म शिल्लक काय राहणार? एक्सपोनेन्शियल ऑफ ई एफ मायनस ई सी, ई एफ मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. एक्सपोनेन्शियल ऑफ ई एफ मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. बघा इथे काय होतं की हा निगेटिव्ह दोन्ही टर्मला मल्टिप्लाय, मग मल्टिप्लाय आणि डिवाइड काय के टी आहे. ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी पुट आपण वाय करतो, बट एक टर्म रिमेनिंग राहणार ई सी मायनस ई एफ डिवायडेड बाय के टी. बट निगेटिव्ह त्याला काय मल्टिप्लाय, हा इरेज केलेला आहे. निगेटिव्ह मल्टिप्लाय मग बाहेर करताना काय करतो मी? एक्सपोनेन्शियल ऑफ निगेटिव्हनी जर मल्टिप्लाय केलं तर रिमेनिंग काय राहणार? ई एफ मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. आणि रिमेनिंग दॅट इंटिग्रेशन टर्म 0 to इन्फिनिटी. आता मी लिमिट पुट करतोय, लिमिट टाकतो. ई सी इज अ 0 अँड ई टॉप इन्फिनिटी. आता ई सी हा मग आपण पुट काय केलं आहे? वाय इज इक्वल टू ई सी मायनस ई. आपल्याला ई मायनस ई सी हा के टी इकडे जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. मग ई मायनस ई सी ऐवजी, याच्याऐवजी ई मायनस ई सी ऐवजी काय टाकणार? वाय के टी रेस टू हाफ, वाय के टी रेस टू हाफ. आणि रिमेनिंग टर्म ॲज इट इज एक्सपोनेन्शियल ऑफ, सॉरी मी इथे राईट करतो, एक्सपोनेन्शियल ऑफ. इथे रिमेनिंग टर्म काय राहिली रे? रिमेनिंग टर्म मायनस ई सी डिवायडेड बाय के टी डी ई. ओके, इथे रिमेनिंग टर्म काय राहिली? ई मायनस ई सी. बघा वाय के टी, बिकॉज ई मायनस ई सी होतं ना, अकॉर्डिंग टू पुट वाय इज इक्वल टू ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. ई मायनस ई सी काय आला? वाय इंटू के टी. आणि इकडे रिमेनिंग टर्म एवढेच राहिली, ई मायनस ई सी डिवायडेड बाय के टी. अँड देअरफॉर एन नॉट इज इक्वल टू 4 pi h cube 2 me star raised to 3/2 and exponential of काय remaining term ef minus ec divided by kt, ef minus ec divided by kt. आता बघा, आता इथे काय होतंय? ef minus ec divided by kt. आता हा जो आहे के टी, हा के टी काय? के टीचा हा के टी. ओके, बट आता अजून एक आपल्याला व्हॅल्यू कोणती टाकायची की डी टाकायचा. डी काय आपला डी वाय इंटू के टी. पण ती व्हॅल्यू मी काय करता एकदा टाकून देतो. 0 to इन्फिनिटी वाय
kt raised to half, then exponential of minus ec divided by kt, e minus ec divided by kt, and d काय dy into kt, dy into kt, and therefore n naught is equal to 4 pi h cube 2 me star raised to 3 by 2 रेस टू 3/2. आता बघा इथं केटीचा पॉवर काय, वायचा पॉवर रेस टू हाफ, केटीचा पॉवर रेस टू हाफ. इथे केटीचा पॉवर रेस टू हाफ आहे आणि इथं 1 आहे. 1/2 प्लस 1 काय येतो, केटी रेस टू 3/2. आणि एक्सपोनेन्शियल टर्म ॲज इट इज EF मायनस EC डिवायडेड बाय केटी. आणि इकडे 0 to इन्फिनिटी रिमेनिंग काय राहिलं, वाय रेस टू हाफ एक्सपोनेन्शियल ऑफ वाय रेस टू हाफ एक्सपोनेन्शियल ऑफ ई मायनस EC डिवायडेड बाय केटी काय पुट केलं आहे, वाय पुट केले. मग इथे रिमेनिंग काय राहणार बरं, एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस वाय ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी वाय. हा डी वाय काय राहणार ॲज इट इज 0 to इन्फिनिटी वाय रेस टू हाफ एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस वाय डी वाय. बट वी नो दॅट 0 to इन्फिनिटी वाय रेस टू हाफ एक्सपोनेन्शियल ऑफ minus y dy is equal to under root pi by 2. under root pi by 2. आता बघा this integration is equal to under root pi by 2 and therefore n naught is equal to remaining काय आपल्याला remaining टर्म of it is 4 pi h cube 2 me star raised to 3/2 kt raised to 3/2 exponential of EF मायनस EC डिवायडेड बाय KT आणि रिमेनिंग काय येणार अंडर रूट पाय बाय 2. अंडर रूट पाय बाय 2. इथे काय 2 1 जा 2 2 जा 4 आणि देअरफॉर n नॉट इज इक्वल टू रिमेनिंग काय राहणार इथे 2 रिमेनिंग राहिला, काय राहिला 2 रिमेनिंग. ओके देन अंडर रूट हा याचा अंडर रूट पाय म्हणजे काय, याचा पॉवर किती येणार पाय रेस टू 1/2 आणि हा पाय म्हणजे काय येणार पाय रेस टू 3/2. मग तो काय करतो मी ब्रॅकेटमध्ये टाकतो, काय टाकतो ब्रॅकेटमध्ये 2 me स्टार पाय आणि KT सुद्धा काय म्हणजे सगळ्यांचा पॉवर याचा 3/2 याचा 3/2 पायचा पॉवर सुद्धा किती येणार 3/2 पायचा पॉवर 2 me स्टार पाय KT रेस टू 3/2 होल डिवायडेड बाय h क्यूब काय राहणार ॲज इट इज आणि एक्सपोनेन्शियल ऑफ EF minus EC divided by KT. EF minus EC divided by KT, and therefore that n naught is equal to NC. That value, this is equal to NC, is equal to exponential of EF minus EC divided by KT. Exponential of where NC is effective. NC is effective density of state. NC is the effective density of state for conduction band. आता जसं आपण काय काढलंय NC इज इक्वेशन काढलं n नॉट. ओके n नॉट साठी कशासाठी काढलं कंडक्शन बँड. तसंच आपल्याला इक्वेशन काढायचं आहे सिमिलरली वी कॅन राईट व्हॅलेन्स बँडसाठी. Similarly, we can write the carrier density. We can write the carrier density for holes. हे इलेक्ट्रॉनसाठी झालं इन कंडक्शन बँड फॉर होल्स इन valence band and which is given by that's n naught is equal to and that is denoted by so p naught is equal to 2 in bracket 2mh whole sati 2mh star pi kt raised to 3/2 whole divided by h cube and this is exponential of ev minus ef divided by kt divided by kt and therefore that is nv. तसं nc is that value is equal to nc. तसं इथे काय nv is equal to exponential of ev minus ef divided by kt and where nv is effective
NV काय, इफेक्टिव्ह डेन्सिटी ऑफ स्टेट फॉर होल्स इन व्हॅलेन्स बँड. बघा आपण बघतोय की करिअर कॉन्सन्ट्रेशन ॲट थर्मल इक्विलिब्रियम इन इंट्रिन्सिक अँड डोप सेमीकंडक्टर. बट आपण फर्स्ट लेक्चरला काय बघतोय की इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरसाठी. देन फॉर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर at finite temperature there is a continuous thermal agitation. मीन्स आपण काय करतोय की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काय करतोय की व्हॅलेन्स बँडमध्ये काय असतं, कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉन असतं आणि कंडक्शन बँडमध्ये काय असतं, कम्प्लिटली एम्प्टी असतं. मग आपण टेम्परेचर रायझेस करतो की जे इलेक्ट्रॉन आहे ते कुठं जम्प करणार, कंडक्शन बँडमध्ये. आणि मग व्हॅलेन्स बँडमध्ये काय क्रिएट होतोय की एम्प्टी स्पेस अँड दॅट इज द होल्स. देन कंटिन्युअस थर्मल ॲजिटेशन दॅट रिझल्ट्स इन एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. कुठे जाता, ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलेन्स बँड, VB इज द व्हॅलेन्स बँड टू द कंडक्शन बँड. एक्सायटेशन होतं, इलेक्ट्रॉन जम्प्स करता कुठं, व्हॅलेन्स बँड पासून कुठं करता, कंडक्शन, अँड लिव्स इक्वल नंबर ऑफ होल्स अँड लिव्स अँड इक्वल नंबर ऑफ holes in the VB is the valence band. मग व्हॅलेन्स बँडमध्ये एम्प्टी स्पेस होतो अँड दॅट एम्प्टी स्पेस इज नोन ॲज ए होल्स अँड देअर फॉर दॅट N0 इज इक्वल टू P0 इज इक्वल टू Ni अँड दॅट द फर्मी लेवल E. देअर फॉर द फर्मी लेवल EI, this is the carrier density in Ni is the carrier density in intrinsic. Then Fermi level EI of an intrinsic semiconductor generally lies very close to the middle of the gap. Okay, that Fermi level EI of an intrinsic semiconductor generally lies in very close middle to the gap. गॅप म्हणजे कोणता की कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स मधला जो गॅप आहे तिथे म्हटलं की फर्मी लेवल EI अँड देअर फॉर दॅट EI इज इक्वल टू EC प्लस EV डिवायडेड बाय 2. म्हणजे कोणता गॅप की जो EC म्हणजे बँड एज ऑफ द कंडक्शन बँड अँड EV इज द बँड एज ऑफ द, दॅट मीन्स इथे असा इथे जो तुमचा गॅप आहे, इथं हा जो गॅप आहे EG आणि ही काय, ही EC आणि ही काय EV, हा व्हॅलेन्स बँड आणि हा काय कंडक्शन बँड. हा ही बँड एज ऑफ द कंडक्शन बँड आणि बँड एज ऑफ द व्हॅलेन्स बँड. आणि इथे जो आहे की फर्मी लेवल EI इज अन इंट्रिन्सिक जनरली लाईज इन द व्हेरी क्लोज मिडल ऑफ द गॅप. ह्या गॅपमध्ये, गॅप म्हणजे काय, तो फॉरबिडन एनर्जी गॅप. तो गॅप कोणता आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप. अँड दॅट्स वाय EI इज इक्वल टू EC प्लस EV डिवायडेड बाय 2 प्लस KT. बघा इक्वेशन दिले डायरेक्टली, KT डिवायडेड बाय 2 ln NV अपॉन NC. NV and NC we know. NV is the effective density of state of the holes and NC is the effective density of the electron. Also N0 P0 is equal to Ni square. दोन्ही सेम आहे म्हणजे काय येणार, N0 is equal to P0 is equal to Ni आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं सेम आहे, दॅट मीन्स Ni square is equal to NV NC एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस EG डिवायडेड बाय KT. मग डायरेक्टली इक्वेशन दिलं आहे NV NC एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस EG डिवायडेड बाय KT आणि EG इज द फॉरबिडन बँड गॅप, फॉरबिडन एनर्जी बँड गॅप. अँड दिस अबव इक्वेशन, that above equation is also known as a mass action law. This equation is also known as a mass action law. This N0 is equal to N0 into P0 because this N0 P0 is equal to Ni.
these are the same. This n naught into p naught is equal to that ni square and is equal to nv आणि हा जो ni is the carrier concentration for that I means intrinsic semiconductor, carrier concentration intrinsic semiconductor or current carrier concentration. आणि ni ची जी व्हॅल्यू भेटते आपल्याला ही व्हॅल्यूज काय असते की दिस इज द एक्सप्रेशन ni चं जे एक्सप्रेशन भेटणार आहे ते असणार आहे आपलं करियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड दिस इक्वेशन इज अ मास ॲक्शन लॉ. दिस एक्सप्रेशन इज नोन एज मास ॲक्शन लॉ अँड विच शोज दॅट द डेन्सिटी ऑफ चार्ज कॅरियर is the function of temperature and therefore ni is equal to square root of nv nc. ni square is equal to nv nc. ni is equal to nv nc exponential of the square root काय येणार तो कुठे होणार फॅक्टर मायनस eg डिवायडेड बाय 2 kt. मी डायरेक्टली एक्सप्रेशन देतोय ni is equal to square root of nv nc exponential of minus eg divided by kt. And this is the required expression for the carrier concentration of intrinsic semiconductor at thermal equilibrium. एक पार्ट आपला इथे झालेला आहे की करियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी बघणार आहे की करियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डोप्ड सेमीकंडक्टर ॲट थर्मल इक्विलिब्रियम. कोणता बघणार आहे डोप्ड सेमीकंडक्टर. आणि हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन फॉर द करियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंट्रिन्सिक semiconductor in thermal equilibrium, and that ni is the density of charge carrier. ni is the density of charge carrier in intrinsic semiconductor. Full stop here. Next video we have discussed the doped semiconductor.